शरद पवारांनी मनोज जरांगेंना रसद पुरवली। राजेश टोपे सुप्रिया सुळेच नाही तर अजित पवार सुद्धा जरांगेंना मदत करतायत। लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबियांवर आरोप। सरकारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाचा चोथा। मराठ्यांचं कुणबीकरण सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, असे जीआर काढण्याचा अधिकार सरकारला नाही। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। बारामतीमध्ये आज ओबीसींचा मेळावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मेळावा। बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत रॅली। मराठा आरक्षणाचा सुधारित जीआर निघणार। जरांगे पाटलांचे संकेत। सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास भयंकर लाट उसळेल। पुढारी न्यूजच्या मुलाखतीत महायुती सरकारला थेट इशारा। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरील विरोधकांच्या टीकेनंतर मिलिंद देवरा यांची नवी पोस्ट। पत्र मुंबईमध्ये आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हे तर शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत यासाठी लिहिल्याचं दिलं स्पष्टीकरण। मंत्री संजय शिरसाट यांच्या 5,000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा। सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। शिरसाट आणि सिडकोच्या अडचणीमध्ये वाढ। लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग बंद। लालबागच्या राजाचं मुखदर्शन अजूनही सुरू। मुखदर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील 17 प्रमुख रस्ते बंद। लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार। गणेशोत्सवात देशभरात 1 ते 1.5 लाख कोटींची उलाढाल। महाराष्ट्रात 50 ते 60,000 कोटी रुपयांची उलाढाल। गणेशोत्सव हा राज्य महोत्सव जाहीर करताच सकारात्मक परिणाम। नवी मुंबई विमानतळ महिनाअखेरीस सुरू होण्याची चिन्ह। विमानतळ प्राधिकरणाकडून धावपट्टी 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याची सूचना जारी केल्यामुळे 30 सप्टेंबरचं उद्घाटन निश्चित असल्याची माहिती। जीएसटीतील सुधारणेमुळे महाराष्ट्राला 7,000 कोटींचा फटका। 2025-26 वर्षातील अपेक्षित महसुलाचं उद्दिष्ट गाठणं वित्त विभागासाठी झालं आव्हानात्मक। राज्यातील 44 राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस। 2019 पासून कोणतीही निवडणूक न लढवणाऱ्या नोंदणीकृत अप्रमाणित पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा आयोगाचा विचार।